गोळीबाराच्या त्या थरारक रात्रीला आता 2 दिवस उलटून गेले होते. संपूर्ण देवगडवाडीमध्ये फक्त एकच चर्चा सुरू होती. तो मुखवट्यामागचा चोर मेला का? कोणी छातीठोकपणे सांगत होतं की गोळी लागल्यावर त्याने समुद्रात उडी मारली आणि तो वाहून गेला. तर कोणी म्हणत होतं की पोलिसांनी त्याला गुपचूप पकडलंय आणि लपवलंय. पण नेमकं सत्य काय आहे हे कोणालाच ठाऊक नव्हतं. इकडे पोलीस ठाण्यात मात्र एक वेगळीच शांतता होती. इन्स्पेक्टर अर्जुनने हा पूर्ण तपास आता शून्यापासून मांडायला सुरुवात केली होती. त्याने तपासाशी संबंधित सर्व फोटो बोर्डवर लावले होते. रामू पाटील, गजानन सावंत, दामोदर पाटील, गोविंद काका, विठ्ठल पोस्टमन आणि शेवटी होती एक रिकामी जागा. त्या रिकामी जागेवर एक प्रश्नचिन्ह होतं. खरा खुनी कोण? अर्जुन विचारात मग्न होऊन बोर्डसमोर येरझाऱ्या घालत होता. अचानक त्याची नजर त्या जुन्या कृष्णधवल फोटोवर खिळली. त्या फोटोत 5 जण होते हे त्याला माहीत होतं. पण आज त्याला त्यात 6वा माणूस दिसला. फोटोच्या अगदी कडेला अंधारात लपलेल्या फक्त एका माणसाचा अर्धा चेहरा दिसत होता. आजवर हे कोणाच्याच लक्षात आलं नव्हतं. अर्जुनने तातडीने तो फोटो झूम करून पाहिला आणि थबकला. त्या अर्ध्या चेहऱ्यावरील व्यक्तीच्या अंगावर चक्क पोलीस गणवेश होता. अर्जुनने लगेचच 25 वर्षापूर्वीच्या पोलीस स्टेशनच्या जुन्या नोंदी मागवल्या. त्यातून एक धक्कादायक नाव समोर आलं. त्या काळी देवगडवाडीचा पोलीस निरीक्षक होता शरद राणे. राणे आता निवृत्त झाला होता आणि गावापासून दूर एका निर्जन फार्म हाऊसमध्ये राहत होता. वेळ न दवडता अर्जुन थेट राणेंच्या फार्म हाऊसवर पोहोचला. सुरुवातीला राणे अगदी शांत आणि निर्विकार होते. इतक्या वर्षांनी हा विषय कशाला उरकून काढतोयस इन्स्पेक्टर? त्यांनी वैतागल्यासारखं विचारलं. अर्जुनने काहीच न बोलता टेबलावर एकामागोमाग एक पुरावे ठेवायला सुरुवात केली. आधी रामूचं ते बंद पडलेलं घड्याळ, मग तो झूम केलेला फोटो आणि शेवटी गजानन सावंतचा तो व्हिडिओ. हे सर्व पाहताच राणेंच्या चेहऱ्यावरचा रंग पूर्णपणे उडाला. रामूला कोणी मारलं? अर्जुनने थेट आणि भेदक प्रश्न विचारला. राणे सुन्न होऊन बसून राहिले. उत्तर द्या इन्स्पेक्टर. अर्जुनचा आवाज आता कठोर झाला होता. काही क्षणांच्या जड शांततेनंतर राणेने आपले डोळे घट्ट मिटले. गेल्या 25 वर्षात साठवून ठेवलेला तो बांध अचानक फुटला आणि ते ढसाढसा रडू लागले. हो मीच मारला त्याला. अर्जुन जागेवरच स्तब्ध झाला. राणे थरथरत्या आवाजात आपला गुन्हा कबूल करू लागले. त्या रात्री रामू सगळे पुरावे घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे जाणार होता. जर तो पोहोचला असता तर गावातील अनेक मोठे लोक तुरुंगात गेले असते. मला त्यांना वाचवायचं होतं. मला फक्त रामूला थांबवायचं होतं. मी त्याला अडवलं, पण आमच्यात झटापट सुरू झाली. त्या झटापटीत तो मागे फेकला गेला आणि त्याचं डोकं एका मोठ्या दगडावर आदळलं. तो जागीच संपला. मग पुढे काय झालं? अर्जुनने विचारलं. मी प्रचंड घाबरलो होतो. ही हत्या लपवण्यासाठी मी स्वतः त्याच्या गळ्याभोवती फास आवळला आणि त्याला त्या वडाच्या झाडाला लटकवलं, जेणेकरून सगळ्यांना ती आत्महत्या वाटावी. अर्जुन काही क्षण निशब्द राहिला. 25 वर्षांचं ते भयंकर रहस्य अखेर उलगडलं होतं. आणि बाकीचे? अर्जुनने विचारलं. गजानन, दामोदर आणि बाकीच्यांनी फक्त त्याची जमीन हडप केली होती, पण तो खून मी एकट्यानेच केला होता. राणेंनी मान खाली घातली. तेवढ्यात फार्म हाऊसचं दार हळूच उघडलं. गजानन सावंत आत आले. त्यांच्या पाठीमागे होते गोविंद काका आणि त्यांच्या पाठी होता एक तरुण. त्याच्या खांद्यावर पट्टी बांधलेली होती. तो विक्रांत होता. तो जिवंत होता. विक्रांतने अत्यंत शांतपणे आपल्या चेहऱ्यावरील तो काळा मुखवटा काढला. पहिल्यांदाच त्याचा खरा चेहरा सर्वांसमोर आला होता. त्याच्या डोळ्यात आता सुडाची आग किंवा राग नव्हता, तर वर्षानुवर्ष साचून राहिलेलं एक अथांग दुःख होतं. शरद राणे रडत रडत विक्रांतसमोर आले आणि त्याचे पाय धरण्यासाठी हात जोडले. मला माफ कर पोरा. विक्रांतच्या डोळ्यातून पाणी तरळलं. तो काही क्षण शांत राहिला आणि अत्यंत जड अंतःकरणाने म्हणाला, तुम्हाला माफ करण्याचा अधिकार माझ्याकडे नाही. तो अधिकार फक्त एकाच माणसाकडे होता, माझ्या बाबांकडे. गजानन सावंत पुढे आले. विक्रांत, तुझी जमीन, तुझं घर, जे काही आम्ही तुझ्याकडून हिरावून घेतलं ते सगळं आता आम्ही तुला परत करत आहोत. गोविंद काकाही हुंका दाबत म्हणाले. माझं ते मौनही एका गुन्ह्यासारखंच होतं रे. हे सर्व पाहिल्यानंतर अर्जुनने विक्रांतकडे वळून विचारलं, विक्रांत, जर तुला हे सगळं आधीच माहीत होतं तर तू चोऱ्या का केल्यास? विक्रांत पहिल्यांदा हलकासा हसला. आता त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता होती. इन्स्पेक्टर साहेब, मी कोणाचाही पैसा चोरला नाही. मी प्रत्येकाच्या घरातून त्यांच्या पापाची आठवण चोरली.
ज्यांनी माझ्या निष्पाप बाबांना लुटलं होतं त्यांना रोज त्याच्या अपराधाची जाणीव व्हावी आणि त्यांना झोप लागू नये म्हणून मी प्रत्येक चोरीनंतर तिथे एक मुखवटा ठेवत गेलो, कारण इथे प्रत्येकाचा खरा चेहरा त्यांच्या खोट्या मुखवट्यामागे लपलेला होता. अर्जुन म्हणाला, तुझ्या भावना मी समजू शकतो, पण कायदा? विक्रांतने त्याचं वाक्य पूर्ण केलं. मला माहीत आहे साहेब, मी केलेल्या चोऱ्यांची शिक्षा भोगायला मी तयार आहे, पण आज माझ्या बाबांना न्याय मिळाला यातच माझं सगळं समाधान आहे. काही महिन्यांचा काळ लोटला. न्यायालयाने जुन्या पुराव्यांच्या आधारे शरद राणे यांना खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा सुनावली. गजानन सावंत आणि त्यांच्या साथीदारांवर जमिनीची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले. रामू पाटील यांचा मृत्यू अधिकृतपणे खून म्हणून फाईलवर नोंदवला गेला. त्यांची हडप केलेली सुपीक जमीन कायदेशीररित्या विक्रांतच्या नावावर परत आली. विक्रांतनेही आपला गुन्हा आणि शिक्षा हसत हसत स्वीकारली, पण न्यायालयाने तपासात केलेलं त्याचं सहकार्य, चोरीतील परत मिळालेला सर्व माल आणि गुन्ह्यामागील त्याची भावनिक परिस्थिती यांचा विचार करून त्याला कायद्यानुसार शिक्षेत सवलत दिली. सूर्यास्ताची वेळ होती. देवळवाडीचा समुद्र शांत झाला होता. रामू पाटीलच्या समाधीसमोर विक्रांत एकटाच उभा होता. त्याने आपल्या हातातील तो काळा मुखवटा हळूच समाधीवर ठेवला. काही क्षण तो त्याकडे एकटक पाहत राहिला. मग त्याने तो मुखवटा उचलला आणि पूर्ण ताकदीने अथांग समुद्रात भिरकावून दिला. लाटांनी तो मुखवटा कायमचा आपल्या पोटात गडप केला. विक्रांतने डोळे मिटले, आकाशाकडे पाहिलं आणि अत्यंत समाधानाने कुजबुजला, बाबा, आज मी चोर नाहीये, आज मी फक्त तुमचा मुलगा आहे. तर आपल्याला या कथेतून काय शिकायला मिळालं? कधी कधी गुन्हा फक्त तोच नसतो जो हातांनी केला जातो. सत्य माहीत असूनही गप्प राहणं, डोळ्यांसमोर अन्याय होत असताना सोयीस्करपणे त्याच्याकडे डोळेझाक करणं आणि स्वतःच्या स्वार्थासाठी एखाद्या निष्पाप माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करणं, हे देखील तितकेच मोठे गुन्हे आहेत. सूड माणसाला फक्त काही काळासाठी समाधान देऊ शकतो, पण खरा न्याय फक्त कायद्याच्या आणि सत्याच्याच मार्गाने मिळतो. मुखवटे चेहऱ्यावर नक्कीच असतात, पण जगातील सगळ्यात धोकादायक मुखवटे हे माणसाच्या मनात लपलेले असतात. जर तुम्हाला ही कथा आणि यातील गुढ आवडलं असेल तर नक्की सांगा. तुमच्या मते या कथेतील खरा गुन्हेगार कोण होता? मुखवट्यामागचा चोर की सत्य लपवणारे ते प्रतिष्ठित लोक? आणि अशा प्रकारे मुखवट्यामागचा चोर ही रहस्यमय कहाणी इथे संपते. पण प्रत्येक रहस्याचा शेवट झाल्यावर एक नवीन रहस्य जन्माला येतं. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा, कारण पुढच्या कथेत एक पत्र सापडणार आहे. पण ते पत्र कुणासाठी आहे? त्यात असं काय लिहिलंय की ज्यामुळे एका संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलणार आहे? पुढची कथा, शेवटचं पत्र लवकरच. तोपर्यंत कथा ऐकत राहा, रहस्य शोधत राहा. भेटूया एका नवीन गूढ कथेसोबत.